नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऐतवडे बुद्रुक येथे वादळी पावसाने उडवली दानादान, घराचे गेले पत्रे उडून। आज दुपारी अचानक आलेल्या वळीवाच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची दानादान उडवली असून हे वादळ इतकं तीव्रतेचं होतं की यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली। यामध्ये आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे। आज सर्वत्र अक्षय तृतीयाचा सण साजरा करण्याची लगबग सुरू होती। दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले। यातूनच पावसाचे थेंब पडू लागले। मात्र थोड्याच वेळात या वादळाने रौद्र रूप धारण केलं। पावसासह तुफान वादळी पाऊस सुरू झाला। यामध्ये ऐतवडे बुद्रुक गौतम नगर येथील बाळासू कांबळे यांच्या घराचे पत्रे उडून झाडावर अडकले। करंजवडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुनील राजाराम कदम यांच्या शौचालयावर आंब्याचे झाड कोसळले। यामुळे पत्रा फुटला तर वयोवृद्ध आजी पवित्राबाई जयवंत कांबळे हिच्या कलमी आंब्यांचे झाड वाकून मोठ्या प्रमाणात आंबे पडले। यासह शेखरवाडी, गावभाग, कावखडी या ऐतवडे बुद्रुक परिसरातील शेतकरी नागरिकांचं मोठं नुकसान झालं। कडक ऊन पडत असल्याने अनेकांनी शेंगा, ज्वारी, मिरचीचे वाळवणे घातली होती। त्यांची मोठी तारांबळ उडाली। गेल्या 1-2 महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या या पावसाने थंडावा मिळाला असला तरी नुकसान झालेलं आहे। सर्वांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। आता अडकल्यावर काय पत्रा उडला.